नमस्कार सर्वांना, दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण मस्त अशी भरपूर लेयर्स असणारी गोड शंकरपाळी बघणार आहोत। एकदम करायला सोपी आहे, कमी साहित्यात पटकन होणारी आहे। 4च साहित्यामध्ये आपली शंकरपाळी तयार होतात, गोड शंकरपाळी। तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर गोड शंकरपाळीसाठी आपण इथं साहित्य घेतलंय, 1 किलो मैदा घेतलाय। 1 किलोचीच आपण आज शंकरपाळी तयार करणार आहे। तर 1 किलोचं प्रमाण सांगते इथं। तर 1 किलो मैदा, त्यासाठी पाव किलो साजूक तूप, पाव किलो साखर आणि आपल्याला पाव लिटर इथं दूध किंवा पाणी घ्यायचंय। तर मी पाण्यामध्ये करणार आहे। साजूक तूप घेतलंय। साजूक तूप आपल्याला हे असंच पातळ घ्यायचंय, घट्टसर घ्यायचं नाही, नाहीतर तुपाचं प्रमाण वाढू शकतं। आणि तुपाचं प्रमाण आहे एवढंच ठेवा, नाहीतर शंकरपाळी तेलामध्ये टाकली की ती विरघळू शकतात। साखरेचं वाटलंच तुम्हाला थोडीशी गोड हवी असलेस तर तुम्ही साखरेचं प्रमाण 50 ग्रॅमने असं वाढू शकता। खूप जास्त पण वाढू नका, नाहीतर शंकरपाळी तुमची कडक होऊ शकतात। आणि वाटीचं प्रमाण सांगते, ह्याच वाटीने मी इथं 8 वाट्या मैदा मोजून घेतलाय आणि 1 वाटी आपल्याला इथं साजूक तूप घ्यायचंय, 1.5 वाटी साखर आणि त्यासाठी आपल्याला 1.5 वाटीच पाणी लागणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला हे थोडंसं गरम करून घ्यायचंय, म्हणजे साखर आणि हे विरघळून घ्यायची आहे। तर ते दाखवते मी। साखर घ्यायची आपल्याला 1 वाटी टाकून। आता ह्याच वाटीने मी इथं पाणी मोजून घेते। तर स्टार्टिंगला 1च वाटी पाणी घ्यायचंय आपल्याला आणि लागलं तर आपण नंतर वाढवणार आहे। आणि साजूक तूप पूर्ण टाकून घ्यायचं इथं। तुम्हाला जर शंकरपाळ्यामध्ये वेलची पूड आवडत असेल तर तुम्ही इथं वेलची पूड पण यामध्येच ऍड करू शकता। तर आपण आता हे विरघळून घेऊया। गॅस सुरू केलाय। आता साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचंय। खूप जास्त अशी उकळी वगैरे आणायची नाहीये, फक्त साखर मेल्ट होईल इतपत आपल्याला हे गरम करायचंय। अगदी 5 मिनिट सुद्धा नाही लागत। तर आपण साखर आता विरघळून घेऊया। तर हे बघा, आपली साखर विरघळली आहे पाण्यामध्ये पूर्ण। गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचंय। कोमटच असं केलं तरी चालेल। हे बघा, पूर्ण विरघळली साखर। आणि पाणी आधीच खूप जास्त टाकू नका, 1.5 वाटी सांगितलंय मी प्रमाण, पण लागलं तर आपल्याला गरम करून पुन्हा टाकता येतं किंवा थंड पण वापरता येतं। पण शक्यतो आधीच तुपामध्ये पाणी मिक्स करू नका, नाहीतर मग कधीतरी मैदा कमी अधिक होऊ शकतो चुकून। तर मग पाणी जास्त झालं तर पुन्हा मैदा ऍड करायला लागेल आणि तूप पण कमी होईल, बाकीचं साहित्य पुन्हा आणखीन वाढवत बसायला लागेल। त्यासाठी पाणी आधीच आहे तेवढंच 1 वाटी सांगितली ना मी, तर तेवढंच टाका। आता हे थंड करून घेऊया। तर लवकर थंड व्हावं म्हणून इथं परातीमध्ये ओतून घेतलंय मी, म्हणजे लवकर थंड होईल। तर आपलं हे मिश्रण थंड झालंय, थंड म्हणजे कोमट झालंय। तर आपण हळूहळू यामध्ये मैदा मिक्स करूया। स्टार्टिंगला मी अर्धा मैदा मिक्स करते। हे बघा, अर्धा ठेवलाय। कोमट असतानाच मळा शक्यतो, मिश्रण थंड झालं, तूप टाकलेलं असतं त्यामुळे ते असं थिजून बसू शकतं। त्यामुळं कोमट असतानाच आपल्याला भिजून घ्यायचंय पीठ। आणि तुम्ही जर तेल वापरणार असाल तर पूर्ण थंड करून वापरलं तरी काही हरकत नाहीये। आता मी पूर्ण मैदा टाकून घेते इथं, पूर्ण मैदा बसेल आपला यामध्ये। तर आता पाणी घेताना 1च वाटी पाणी घ्या, एकदम परफेक्ट प्रमाण होतं 1 वाटी प्रमाणामध्ये। तर आपल्याला याचा आता घट्टसर गोळा, एकसंध गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, असा गोळा तयार करून घेतलाय मी एकसंध। तर आपण लगेच याच्या शंकरपाळ्या करायला घेणार आहे। तर याचे आपण मोठे मोठे भाग करून घेऊया, 4 ते 5। शंकरपाळी करायला घ्यायच्या आधी आपण इथं तेल गरम करायला ठेवलंय। तर आता पूर्ण मिश्रणातला एक गोळा काढून घेतलाय, थोडासा मोठाच घेतलाय, कारण आपण मस्त अशी पदर सुटलेली अशी छान खुसखुशीत आणि अशी एका बोटावरती सुरगळतील अशी शंकरपाळी तयार करतोय। तर असा ओबड घेतला गोळा तरी चालेल। तर याला आपण आता लाटून घेऊया। तर एवढं लाटून झालं की आणखीन जास्त पदर सुटावे म्हणून आपण याला पुन्हा घडी करणार आहे आणि असं थोडंसं मिटकून घ्यायचं। आणि आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हा गोळा, खूप जास्त पातळ लाटायचा नाही। तर हे बघा, एवढ्या जाडीचं ठेवलंय मी। तर आता कट करून घेऊया। आणि अजिबात चिरा वगैरे गेल्या नाहीयेत कडेला, एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलंय।
एवढ्या प्रमाणामध्ये छान शंकरपाळे होतात आणि अजिबात असं लाटताना त्रास होत नाही। तर आधी चौकोन मध्ये आपण कट करूया, म्हणजे छान एका साइडचे आपले शंकरपाळे कट होतील आणि साइडचं हे काढून घ्यायचंय आपल्याला। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे तुम्ही कट करून घ्या। तर हे बघा एवढ्या जाडीचं मी कट केलंय। आता एक साइड कट करून झाली की आता दुसरी साइड कट करायची आहे। आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये करा अशी, आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करा। आता मी एवढ्या साईज मध्ये करते, तर आत्ताच लेअर दिसतंय बघू शकता। मी खूप जास्त मोठी आहे किंवा खूप जास्त छोटी अशी करत नाहीये आणि शंकरपाळी कट करताना एकसारखी कट करायची, म्हणजे ती तळताना एकसारखी तळल्यात जाते। तर आता सुरीच्या साहाय्याने अशी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची किंवा उलट न घेतलं तरी चालेल। तूप टाकलेलं असताना त्यामुळे ती एकमेकांना काही चिटकत नाही। तोपर्यंत आपलं तेल गरम झालंय का बघूया। पहिला घाणा शक्यतो लगेच तळून बघायचा। स्टार्टिंगचा पहिली बॅच जी करतो ना ती लगेच तळून बघायची। थोडंफार काही चूक झाली असेल तर ती लगेच आपल्याला दुरुस्त करता येते, नाहीतर सर्व शंकरपाळे लाटून घ्यायचे, कट करून घ्यायचे आणि तेलात सोडले आणि विरघळले तर पुन्हा आपल्याला डबल काम पडतं। त्यामुळं पहिली बॅच केली की लगेच आपल्याला इथं तळून घ्यायची आहे। आता तळून घेऊया। तेल गरम झालंय का बघूया आधी। तेल आपल्याला खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आहे, मध्यम असं गरम हवंय आपल्याला तेल। तर आपलं तेल एकदम योग्य प्रमाणामध्ये गरम झालंय। तर शंकरपाळी आता तेलामध्ये सोडून घेऊया। एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी सोडायची नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन विरघळू शकतात। आणि पहिल्या बॅचच्या तर शक्यतो जास्त सोडायचीच नाही, कारण तेल किती गरम झालंय एवढा अंदाज आलेला नसतो त्यामुळं। आणि आता गॅस मध्यमच ठेवायचा आहे आपल्याला। मध्यम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायची शंकरपाळी सेट होईपर्यंत। शंकरपाळी जोपर्यंत सेट होत नाही तेलामध्ये तोपर्यंत झाऱ्या लावायचा नाहीये, धक्का लावायचा नाही अजिबात। तर हलकीशी सेट झालेली दिसतंय हे बघा। तर आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे इथं आणि कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायची आहेत शंकरपाळी आणि झाऱ्याने असं गोल गोल करायचंय आपल्याला तेलाला, म्हणजे एकसारखी शंकरपाळी सर्व आपली तळल्यात जातात आणि लेअर पण खूप छान पडतात कमी गॅसवर तळल्यामुळं। अजिबात अशी कडक वगैरे होत नाही। हे बघू शकता किती छान रंग आलाय आपल्या शंकरपाळ्यांना। हे बघा हळूहळू येत चाललाय। आता कमी गॅसवर मी तळून घेते। तर शंकरपाळी आपली तळून झाली आहे। एवढा कलर आला की आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहे। तर आपण एका जाळीवर काढूया। हा रंग एकदम बरोबर आहे, कारण आपण शंकरपाळी काढून घेतल्याच्या नंतर पण त्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते आणि गरम्याने पुन्हा आणखीन त्याचा रंग असा जास्त खुलतो। त्यामुळं एवढ्या रंगावरतीच शंकरपाळी शक्यतो काढून घ्यायची आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता हे बघा कशी छान लेअर आले आणि अजून खूप गरम आहे। लेअर पण खूप छान आले आणि अगदी छान अशी बिस्किटासारखी झाली आहे, खुसखुशीत। तुम्हाला दिसतच असतील हे बघा लेअर, इतकी छान लेअर आलेत ना, छान आले। आता बाकी सर्व शंकरपाळी मी अशीच करून घेते। तर आपण आता सेकंड बॅच पण आधीच्या बॅच सारखी तळून घेणार आहे आणि सेकंड बॅच छान होते कारण तेलाने छान ताव धरलेला असतो। आता गॅस मीडियम ठेवायचा आहे शंकरपाळी सोडताना, कारण आपण आधीची शंकरपाळी तळताना खूप कमी गॅसवर तळलेली असतात, त्यामुळे तेल थंड झालेलं असतं। त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा शंकरपाळी सेट होईपर्यंत। आता कढईत बसतील एवढी मी सेकंड बॅच सोडून घेते। थोडीशी सेट झाली की अलगद आपण बघायचंय। हे बघा थोडीशी सेट झाली आहे आपली शंकरपाळी। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे इथं पूर्ण। फुल गॅसवरती शंकरपाळी तळायची नाहीयेत आणि सेकंड बॅचला खूप छान असे लेअर येतात। पहिल्या बॅच पेक्षा दुसऱ्या बॅचच्या शंकरपाळ्यांना खूप छान लेअर पडतात आणि छान असे टम्म फुगतात। तर हे बघा आता असं तेल गोल गोल फिरवत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। गॅस पूर्ण कमी ठेवलाय मी, गॅस तुम्ही पूर्ण कमीच ठेवा। फुल गॅस ठेवला तर शंकरपाळी वरनं नुसती करपतील आणि कमी गॅसवर छान तळल्याच जातील। फुल गॅसवरती शक्यतो तळायचेच नाही। आणि आता बघू शकताय बघा सेकंड बॅचला असले छान लेअर आले, एकदम बिस्किटासारखे लेअर येतात बघू शकता तुम्ही। तळल्यावर तर अजून छान दिसतात, एकदम असे खारी सारखे। आता छान गुलाबी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे, एकसारखे कट करायचे शंकरपाळी कधी पण, म्हणजे एकसारखी तळल्यात जातात। आता सेकंड बॅच मी छान अशी खमंग
तळून घेते। तर सेकंड बॅच पण आपली अशी छान एकसारखी तळून झाली आहे, तर काढून घेऊया। तर आवाज तुम्ही बघू शकता आणि एकसारखी तळली आहे छान। आता सर्व शंकरपाळी मी अशीच तळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। तर भरपूर लेयर्स असलेली अशी 1 किलोच्या प्रमाणातली शंकरपाळी आपली इथं तयार झालेली आहे। बघू शकता किती छान असे लेयर्स आलेत संपूर्ण, हे बघा। तर मग रेसिपी तर आवडलीच असेल, लाईक करायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीची अशी शंकरपाळी भरपूर लेयर्स पडलेली, तर हे बघा तोडून पण दाखवली, खूप छान झाली आहे। अशी 2 बोटात पटकन अशी तुटते, तर अशी तोंडात टाकताच विरघळणारी आपली शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा मला की तुमची शंकरपाळी पण अशीच झाली आहे का ते। तर मस्त अशी खुसखुशीत आणि भरपूर लेयर असणारी शंकरपाळीची रेसिपी तर तुम्ही आता बघितली आहे, तर लाईक करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।